तिचं नाव शंकरी आहे. जेव्हा ती घरी काम करत असते तेव्हा तिला मुलगा सुंदर कॉल करतो. आई, उद्या तुझी सून घरी येत आहे. आज फ्लाईटमध्ये बसेल. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत ती तिकडे असेल. त्याच्यानंतर ती ठीक आहे बोलून आपल्या मुलाशी खूप वेळ बोलते आणि नंतर फोन ठेवून देते. सून येण्याच्या आनंदात ती असते. त्यातच दिवस चालले जाता. दुसऱ्या दिवशी सकाळी सासू सुनेची वाट बघत असते. तेवढ्यात एक कार येऊन घराच्या समोर थांबते. त्या गाडीतून तिची सूनबाई चष्मा लावून गुडघ्यापर्यंत कपडे घालून खूपच स्टाईलमध्ये येते. कोण आहे बेटा, तू इकडे आली आहे? सासूबाई, मी आहे, तुमची सूनबाई नीरजा. कशा आहात? ठीक आहात ना? काय आहे, तू आणि तुझा अवतार खूपच वेगळा वाटतो आहे. ही आजकालची फॅशन आहे सासूबाई. मी इकडे अशी नाही राहणार. चांगले कपडे घालेल. सूनबाई असं बोलते. त्यानंतर दोघे मिळून घरी जातात. सुनेला खूप गर्व असतो. खूपच वाईट पद्धतीने ती सासूशी बोलायची. बिचारी सासूबाई याबद्दल खूप दुखी व्हायची. तिला उलट उत्तर नाही द्यायची. अशात एके दिवशी सासूबाई गाईजवळ बसून दूध काढत असते. तेव्हा सुनबाई तिकडे येते. सासूबाई, मला कॉफी पाहिजे. डोकं दुखतं आहे खूप. तेच काम करते आहे, दूधच काढते आहे ना. हे काय सासूबाई, मी तर कॉफी मागितली. तुम्ही तर दूध काढता आहात. शॉपमध्ये जाऊन दुधाचे पॅकेट्स आणा. अगं माझी सुनबाई, तुझी अक्कल चारा खायला गेली का? याच दुधाने पॅकेटचं दूध बनतं. सुनबाई आश्चर्यचकित होऊन बघते. त्यानंतर सासूबाई कॉफी देते. सुनबाई कॉफी पिऊन घेते. खूपच मस्त आहे सासूबाई, पॅकेटच्या दुधासारखा बिलकुल नाही. पॅकेट दूध काय, आपल्याकडे तर एकदम मस्त दूध मिळेल. खरंच खूपच मस्त आहे. सुनबाई स्तुती करत असते. असेच दिवस चालले जातात. एक दिवस सासूबाई भिंतीवर गौऱ्या थापत असते. तिला बघून सुनबाई, काय करता आहे? हे काय आहे? किती घाण वास येतो आहे. हे शेण आहे, इतकं पण नाही माहीत का? याला असं बनवून चुलीत वापरतात. तुम्हाला काही दुसरं मिळालं नाही का? गाईच्या शेणापासून बनवायचं हे काही चांगलं नाहीये. तुम्ही आणि तुमच्या गावाकडच्या गोष्टी मला बिलकुल आवडत नाही. बोलून सुनबाई तिकडून चालली जाते. त्या गोष्टीवरून सासूबाई थोडी दुःखी होते. असेच दिवस चालले जातात. एक दिवस सासूबाई घराच्या अंगणात रांगोळी काढत असते. त्याला सुनबाई बघते. हे काय आहे? असं वाटतं हे तर किती छान डिझाईन्स टाकता आहे तुम्ही सासूबाई. तुम्हाला डिझाईन पण येते का? हे डिझाईन नाहीये सुनबाई, याला रांगोळी म्हणतात. खूपच सुंदर आहे, मला शिकवाल? असं नीरजा विचारते. त्या गोष्टीवरून खूप खुश होऊन शंकरी नीरजाला रांगोळी शिकवते. असंच काही दिवसानंतर नीरजा सासूकडे स्वयंपाक पण शिकते. अशातच एके दिवशी दोघे मिळून मार्केटमध्ये जातात. रस्त्यात सासूचे सगळे ओळखीचे, ठीक आहे ना मावशी, ठीक आहे ना आत्या, असं विचारत असतात. सासूबाई, हे सगळे आपले नातेवाईक आहेत का हो? सगळे नातं लावून बोलता आहे. अगं सुनबाई, गावाच्या लोकांचं मन साफ असतं. सगळे आपलं म्हणून विचार करतात. वाईट वेळेत प्रत्येकाची साथ देता आणि म्हणूनच सगळे लोक नातं जोडून बोलवत आहेत. सासूबाई, शहरात एक दुसऱ्याची साथ बिलकुल देत नाही. कोणी माणूस मेला तर पर्वा नाही करत. गाव तर खूपच डिफरंट आहे. मला खूपच आवडलं. मी इकडेच राहून जाईल सासूबाई. ह्या गोष्टीला ऐकून सासूबाई खूप खुश होते. असेच काही दिवस निघून जातात. सुनबाई एकदम गावाकडच्या लोकांसारखीच काम करायला लागते. अंगण झाडून रांगोळी काढते. गाईचं दूध काढून सासूबाईंना चहा देते. घरचे सगळे काम, स्वयंपाक सगळं नीरजा करत असते. आता पूर्ण शहराच्या सवयी विसरून गावाच्या सवयी आत्मसात करून आनंदात तिकडेच राहते. दोघी सासू सुना आनंदात सोबत राहत असता. एक दिवस एक बाई रडत सासूजवळ येते. काय झालं? असं का रड? काय झालं सांग बरं. माझा नवरा रोज एक स्वप्न बघून मला त्रास देतो. तुम्ही काहीतरी मदत कराल म्हणून तुमच्याजवळ आली आहे. तुमची सूनबाई शिकलेली आहे ना वाटतं. काही उपाय सांगेल सूनबाई.
काहीतरी उपाय सांग मला. डॉक्टर पण याला काही नाही करू शकत. काय झालं ते मला सगळं नीट सांगा. सांगते, सगळं नीट ऐक आई. एक दिवस रात्रीच्या वेळी माझा नवरा चोरासारखं बाजूच्या आजोबांच्या घरी जाऊन चोरी करत होता. काय बोलताय? तुमचा नवरा चोर आहे? चोरबीर नाही आहे. माझं बोलणं नीट ऐका ना, तुम्हालाच समजेल. ते आजोबा आंधळे आहेत. ते माझ्या नवऱ्याला नाही माहीत. आजोबा खाटेवर लोळलेले. मनातल्या मनात माझ्या नवऱ्याने आजोबा झोपण्याचा विचार करून आपलं काम पूर्ण करायला तिजोरीजवळ गेला. तिजोरी उघडून पैसे आणि दागिने काढताना तिजोरीचा आवाज ऐकून आजोबांची झोप उडाली. कोण आहे तिकडे? ऐकून माझ्या नवऱ्याने हुशारीने मांजरीसारखा म्याव म्याव आवाज करायला लागला. या मांजरीला काही कामच नाहीये. रोज असा आवाज करून रात्रीची झोप मोड करते. जा, हट हट. बोलून झोपून गेले. परत आवाज ऐकून यायला लागले. परत झोपेतून उठले. जा जा. म्याव म्याव. बोलून माझा नवरा परत ओरडायला लागला. तिला माझंच घर मिळालं का? रोज माझ्याच घरी येऊन असे आवाज करते आहे. जा, हट. बोलून परत झोपले. ते बघून माझ्या नवऱ्याने परत तिजोरीतून पैसे आणि दागिने काढायला लागला. पण आजोबांना वाटलं कोणीतरी तिजोरी उघडली आहे. पण मांजर थोडी तिजोरी उघडेल, म्हणून कोणीतरी चोरच तिजोरीतून पैसे आणि दागिने काढत आहे असं त्यांना वाटलं आणि जोरात काठी मारून फेकली. ती काठी माझ्या नवऱ्याला लागली. मार लागल्यावर न ओरडता माझा नवरा तिकडून निघून आला. तेव्हा माझ्या नवऱ्याला समजलं की आजोबा आंधळे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या नवऱ्याला लागलेल्या जखमेला मी मलम लावत होते. तेव्हा त्यांचा मित्र रागवला. माझ्या नवऱ्याची जखम बघितली. काय रे, कशी झाली जखम? काल रात्री गाडीहून पडलो. नाही रे, तू खोटं बोलत आहे. नाही नाही, मी खरंच बाईकवरून पडलो. त्याची जखम आहे ही. नाही नाही, तुला कोणीतरी मारलं आहे. नाही यार, मला कोणी नाही मारलं. नाही यार, तू काहीतरी वाईट काम केलं म्हणून कोणीतरी तुला मारलं आहे. नाही यार, मी तर काहीच नाही केलं. मला मारायची हिंमत कोणात आहे? याच गोष्टीवरून कोणीतरी तुला मारलं आहे. हे बघ, तुला चुकीचं वाटत आहे. तुला मी मारून टाकेन. असं बोलून जोरात गळा दाबला. तेव्हा मी त्यांच्या तोंडावर पाणी मारलं. लगेच ते झोपेतून उठले. काय झालं? माझ्या तोंडावर पाणी का मारलं? आज तुम्ही काय स्वप्न बघितलं? तुम्ही माझा गळा दाबला. मेले असते. स्वप्नात तो राघव, तेच स्वप्न होतं. का? तुम्ही त्या राघववर इतकं का चिडता? रोज तुमच्या स्वप्नात राघवला, रोज त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. मी त्रास भोगते. हे काही चांगले नाही. तो माझे पैसे घेऊन पळून गेला, म्हणून मला त्याचा खूप राग येतो. जाऊ द्या, सोडून द्या. माझ्या त्रासापुढे तुमचा त्रास काहीच नाहीये. आपण दोघं वेगळे आहोत का? असं बोलतो आई. अशा प्रकारे ती पूर्ण गोष्ट सुनेला ऐकवते. हे ऐकून सुनबाई जोरजोरात हसायला लागते. हे बघा, तुमच्या गोष्टीवरून एकाच माणसाला सारखं सारखं तेच स्वप्न पडत नाही. ते पण एकाच माणसाला मारण्याचं स्वप्न रोज पडत नाही. हे सगळं तुमच्या नवऱ्याने केलेलं नाटक आहे. माझा नवरा इतकं नाटक का करेल? कधी तुम्ही राघव नावाच्या व्यक्तीला बघितलं आहे का? मी कधी नाही बघितलं. फक्त नाव ऐकलं आहे. बस इतकंच. माझ्या नवऱ्याचे सगळे मित्र घरी येतात, पण राघव कधीच आला नाही. मी माझ्या नवऱ्याला विचारलं तर त्याला लाज वाटते म्हणून तो कुठेच येत नाही असं सांगतात. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही वाईट नका समजू. राघव नावाचा व्यक्ती बिलकुल नाहीये. आणि खरंच असेल तर कधी ना कधी तो तुमच्या घरी आला असेल. त्या पैशांना तुमच्या नवऱ्याने वापरलं असेल. तुम्ही विचारलं असेल म्हणून असं खोटं बोलत असेल वाटतं. सारखं सारखं एकच स्वप्न. नाटक करतो आहे. जर ते खोटं आहे तर मी जे सांगते तेच खरं आहे. तुमच्या नवऱ्याचे कुठेतरी संबंध असेल. त्या पैशांना वाटतं त्यांना दिलं असेल. असं खोटं बोलून, असं नाटक करून वाटतं तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत असेल आणि म्हणूनच त्याचा रस्ता मोकळा होईल. ते दोघं सुखी राहतील. माझं काहीतरी म्हणणं खरं असेल ना? खरं काय आहे ते तुझ्या नवऱ्याला विचार.
मी आता जाऊन त्यांना विचारतेच. असं बोलून ती चालली जाते. असे काही दिवस निघून जातात. ती परत सुनेजवळ येते. येऊन असं बोलते, सुनबाई, तू एकदम खरं बोलली. माझा नवरा कोणी दुसऱ्यावर पैसे लावत होता. हट्टाने विचारल्यावर खरं बोलला. तिला आणि माझ्या नवऱ्याला चांगलं त्यांची जागा दाखवली. तू दिलेल्या धैर्याने मी हे करू शकले. खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्ही दोघं चांगले राहा हेच खूप आहे. त्याच्यानंतर गावातले सगळे लोक आपल्या समस्यांना सांगायला सुनेजवळ येत होते. ती त्यांना उत्तर सांगून खूपच चांगलं काम करत होती. हे सगळं बघून सासूबाई खूपच खुश असते. शहरातून आल्यावर माझ्या सुनेला खूपच गर्व होता, पण आता पूर्णपणे बदलून सगळ्यांना नीट मार्ग दाखवते आहे. सासूबाई, तुम्ही काय विचार करत आहात? माझ्याबद्दलच ना? हा सासूबाई, तुम्ही जो विचार केला तो अगदी खरा आहे. जेव्हा मी आले होते तेव्हा खूप वाईट बोलायची, खूप चिडायची. पण या गावात आल्यावर लोकांशी कसं वागता ते सगळं शिकले सासूबाई. आपले संस्कार, संप्रदाय सगळं माहीत करून घेतलं सासूबाई. ह्याआधी मी जे काही वागली त्याबद्दल माफ करून द्या सासूबाई. अरे अरे, असं काहीच नाही बेटा. असं बोलून सासूबाई सुनेला जवळ घेते.